हॅलो फ्रेंड, मी अपूर्वा. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी घेऊन आली आहे छान नाश्त्यासाठी झटपट अशी बनणारी रेसिपी, ती म्हणजे रव्याचे आप्पे. चला तर पाहूया यासाठी लागणारे साहित्य. यासाठी मी सर्वप्रथम टोमॅटो घेतला आहे, ते मी इथे बारीक चिरून घेणार आहे. त्यानंतर मी हिरवी मिरची घेते, ती पण मी बारीक कापून घेते. त्यानंतर कोथिंबीर, ती पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे एक मीडियम साईजचा कांदा घेते, तो पण आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर मी 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही घेतलेला आहे. एका पातेल्यामध्ये मी 1 वाटी रवा आणि त्यात 1 वाटी दही टाकून ते चांगलं मिक्स करून घेणार आहे. त्यात मी थोडंसं पाणी पण ॲड करेल आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून 15 ते 20 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर आपण हिरवी चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी कोथिंबीर घेते, 2-3 हिरव्या मिरच्या, आलं, जिरे, शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि हे मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे अशा प्रकारे. त्यानंतर मी दही घेतलेलं आहे वाटीत आणि ते एकदम छान फेटून घेते आणि त्यामध्ये मी हे वाटलेलं मिश्रण टाकणार आहे आणि अशा प्रकारे ते मिक्स करायचं. आपली चटणी बनून तयार आहे. आता मी जे बॅटर बाजूला ठेवलेलं होतं त्यात मी आणखी थोडंसं पाणी टाकून घेते आणि त्याला एक असं थोडंसं पातळ असं बनवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, जे आपण मगाशी काढून ठेवलेली होती ते टाकायचं आहे. टोमॅटो, कांदा, कोथिंबीर हे आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवर मी आप्याचं पात्र ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे बॅटर बनवलेलं त्यात सोडायचं आहे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं ते वाफवून घ्यायचं आहे. म्हणजे शिजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले आप्पे छान तयार आहे. अशाच प्रकारे आपण दुसऱ्यांदा पण हे बॅटर टाकून घेतलेलं आहे, त्याला पण आपण 5 ते 10 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले आप्पे बनून तयार आहे. अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.